श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, नेत्री नये रे तुझवीन निद्रा, कै भेटसी मजला सुभद्रा, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु श्रीरामदासा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सुंदरकांड भाग 6. रावणाने पाठविलेला शुक राक्षस लक्ष्मणाच्या चरणांवर डोके ठेवून श्रीरामांचे गुणगान करीत लंकेत निघून गेला. शुक राक्षसाने रावणास भेटून त्याच्या चरणांवर मस्तक ठेवले. दशानन हसून म्हणाला, अरे शुका, स्वतःची खुशाली का सांगत नाहीस? ज्याचा मृत्यू जवळ आला आहे त्याची वार्ता सांग बरे. रावण पुढे म्हणाला, कमल मनाचा बिचारा समुद्र त्यांच्या सैन्याच्या जीवनास रक्षक झाला आहे. यानंतर ज्यांच्या मनात माझ्याविषयी भीती आहे त्या तपस्वी लोकांचा समाचार सांग पाहू. शुक रावणास म्हणाला, हे स्वामी, तुम्ही कृपा करून क्रोध त्यागून माझे म्हणणे ऐका. ज्यावेळी तुमचा लहान भाऊ श्रीरामांना जाऊन भेटला त्यावेळी श्रीरामांनी त्याला राजतिलक केला आणि आम्ही आपले दूत आहोत हे जेव्हा वानरांनी ऐकले तेव्हा त्यांनी आम्हाला बांधून खूप त्रास दिला. इतकेच नव्हे तर ते आमचे कान आणि नाक कापू लागले. त्यावेळी श्रीरामांची शपथ घातल्यानंतर त्यांनी आम्हाला सोडले. हे स्वामी, तुम्ही श्रीरामांच्या सेनेबद्दल विचारले तर त्या सेनेचे वर्णन 100 कोटी मुखांनी सुद्धा करता येणार नाही. अनेक रंगांच्या अस्वलांनी वानरांची ती सेना आहे. ते भयंकर तोंडाचे, विशाल शरीराचे व भयानक असे आहेत. हनुमान, मयद, नल, नील, अंगद, गद, विकटास्य, केसरी, जांबुवंत हे सारे बळाच्या राशी आहेत. हे सर्व सुग्रीवासारखे सामर्थ्य संपन्न आहेत. यांच्यासारखे कोट्यावधी वानर आहेत. हे दशग्रीवा, वानरांच्या सेनापतींची संख्या 18 पद्म आहे असे मी ऐकले आहे. त्या सेनेमध्ये युद्धात तुम्हाला जिंकू शकणार नाही असा कोणीही नाही. अर्थात सर्वजण तुम्हाला जिंकू शकतात. अत्यंत क्रोधाने ते हात चोळीत बसले आहेत. त्यांच्या शिरावर प्रभू श्रीरामचंद्रांचा वरद हस्त आहे. श्रीरामांचे तेज, सामर्थ्य, बल आणि बुद्धी यांच्या विपुलतेचे वर्णन 1,00,000 शेषनागही करू शकत नाहीत. ते श्रीराम एका बाणाने शेकडो सागर शुष्क करून टाकू शकतात. तरी सुद्धा त्या नीतीप्रवीण श्रीरामांनी सागर ओलांडण्याचा उपाय तुमच्या बंधूस विचारला. त्या दूताचे हे वचन ऐकून रावण हसला व म्हणाला, अशी बुद्धी श्रीरामांचीच आहे. म्हणून त्याने वानरांना आपले सहाय्यक बनविले आहे. स्वभावाने भित्रा असलेला विभीषणाच्या शब्दांवर विश्वास ठेवून तो सागराजवळ आग्रह करीत बसला आहे. अरे मूर्खा, खोटे मोठेपण काय कामाचे? काय मला आता शत्रूच्या रामाच्या बळाची व बुद्धीची कल्पना आली आहे. ज्याला विभीषणासारखा भित्रा मंत्री मिळाला त्याला जगात विजय व ऐश्वर्य कुठून मिळणार? दुष्ट रावणाचे हे वक्तव्य ऐकून शुक राक्षस दूतास अत्यंत राग आला. योग्य संधी पाहून त्याने लक्ष्मणाने दिलेले पत्र रावणास दिले. त्याने मंत्र्यास बोलावून ते वाचण्यास सांगितले. पत्रात लिहिले होते, अरे मूर्खा रावणा, फक्त गप्पा मारण्यातच आपल्या मनाची करमणूक करून घेऊन कुलाचा नाश करू नकोस. श्रीरामांचा विरोध केल्याने तू ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांना शरण गेलास तरी वाचणार नाहीस. एक तर तू आपल्या
लहान भावाप्रमाणे श्रीरामचंद्र प्रभूंच्या चरणकमलावरील भ्रमर बनून जा, किंवा अरे दुष्टा, श्रीरामांच्या बाणरूपी अग्नीमध्ये परिवारासह पतंगाप्रमाणे जळून जा. या दोहीपैकी तुला आवडेल ते कर. लक्ष्मणाने दिलेले पत्र वाचलेले ऐकून रावण मनात भयभीत झाला, परंतु वरवर हसत तो सर्वांना सांगत म्हणू लागला, ज्याप्रमाणे पृथ्वीवर पडलेला मनुष्य हाताने आकाश पकडण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे हा छोटा तपस्वी लक्ष्मण वागविलास करतो आहे. रावणाचे हे वक्तव्य ऐकल्यावर शुक राक्षस म्हणाला, हे नाथ, अभिमानी स्वभाव सोडून द्या. पत्रातील सर्व गोष्टी सत्य समजा. माझा राग सोडून माझे वचन ऐका. हे नाथा, श्रीरामांशी वैर करणे सोडून द्या. श्रीराम हे जरी तिन्ही लोकांचे स्वामी आहेत, तरी त्यांचा स्वभाव अत्यंत कोमल आहे. तुम्ही त्यांना भेटताच ते तुमच्यावर कृपा करतील आणि तुमचा एकही अपराध मनात ठेवणार नाहीत. श्री रघुनाथांना सीता देऊन टाका. हे प्रभू, माझे एवढे म्हणणे ऐका. ज्यावेळी शुकाने रावणास सीता रघुनाथांना देऊन टाक असे सांगितले, त्यावेळी त्याने त्या राक्षसास लाथ मारली. शुक राक्षस सुद्धा विभीषणाप्रमाणे रावणाच्या चरणी नतमस्तक होऊन तो श्रीरामांकडे गेला. त्याने प्रभूंना दंडवत प्रणाम करून त्यांना आपला पूर्ववृत्तांत सांगितला. श्रीरामांच्या कृपेने त्यास आपले पूर्वीचे मुनीचे स्वरूप प्राप्त झाले. भगवान शिव पार्वतीस म्हणाले, हे भवानी, तो शुक राक्षस पूर्वजन्मात एक ज्ञानी मुनी होता, परंतु अगस्त्य ऋषींच्या शापामुळे तो राक्षस झाला होता. श्रीरामांच्या चरणी वारंवार वंदन करून तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला. परंतु जड समुद्राने श्रीरामांची विनंती मानली नाही. 3 दिवस रघुनाथ समुद्राच्या किनारी बसून होते, परंतु त्या जड समुद्राने श्रीरामांची विनंती मानली नाही. त्यावेळी श्रीराम रागाने म्हणाले, भीतीविना प्रीती होत नाही. हे लक्ष्मणा, धनुष्य बाण आण. मी अग्निबाणाने समुद्र शोषून टाकतो. मूर्खाची विनवणी, कुटिलाशी प्रेम, स्वभावानेच कृपण असलेल्या बरोबर उदारता, ममतेमध्ये लिप्त असलेल्या मनुष्यास ज्ञानाची गोष्ट सांगणे, तसेच अत्यंत लोभी मनुष्यासमोर विरक्तीचे वर्णन करणे आणि कामी माणसाला हरिकथा सांगणे, या गोष्टींचे फळ उजाड शेतात बीज पेरण्यासारखेच व्यर्थ ठरते. असे म्हणून श्रीरामांनी धनुष्यास महाभयंकर असा अग्निबाण लावला आणि नेम धरला. त्यामुळे समुद्राच्या हृदयात अग्नीची ज्वाळा भडकली. मगर, साप, माशांचे समूह व्याकुळ झाले. त्यावेळी सागराने अभिमान सोडून ब्राह्मणाच्या रूपात सुवर्ण तपकात अति मूल्यवान रत्ने घेऊन श्रीरामांसमोर तो प्रकट झाला. भयभीत होऊन सागराने प्रभू रामांचे चरण धरून तो म्हणाला, हे नाथा, माझ्या सर्व दोषांना क्षमा करा. हे नाथा, आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी या सर्वांची करणी जडच असते. तुमच्या प्रेरणेमुळेच सृष्टीसाठी मायेने यांना निर्माण केले आहे. ज्याला स्वामींची जशी आज्ञा आहे त्याला त्याप्रमाणे राहण्यात सुख मिळते. प्रभूंनी मला शिक्षा दिली, हे चांगले केले, परंतु मर्यादा सुद्धा जीवांचा स्वभाव तुम्हीच बनविला आहे ना. मूर्ख, शूद्र, पशु हे सर्व शिक्षा करण्याच्या योग्यतेचेच आहेत. प्रभूंच्या प्रतापामुळे मी शुष्क झालो आणि सेना उतरून पलीकडे गेली, तर माझे त्यात मोठेपण नाही. परंतु प्रभू, आपल्या आज्ञेचे उल्लंघन होऊ शकत नाही. आता जरी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे मी त्वरित करतो. सागराचे अत्यंत नम्र वचन ऐकून कृपाळू राम मंद स्मित करीत म्हणाले, हे तात, ज्यामुळे वानरसेना समुद्र ओलांडून पलीकडे जाऊ शकेल असा उपाय सांग. मनुष्य रूपातील सागर म्हणाला, हे नाथा, नील, नल हे वानर बंधू आहेत. त्यांना लहानपणी ऋषींचा आशीर्वाद लाभला आहे.
त्यांनी स्पर्श केल्यावर तुमच्या प्रतापाने मोठे मोठे पर्वत सुद्धा सागरावर तरंगू लागतील. मी सुद्धा प्रभूंची प्रभुता मनात धरून आपल्या सामर्थ्यानुसार सहाय्य करीन. हे नाथा, अशा प्रकारे समुद्राला बांधून टाक. त्यामुळे तुझी सुंदर कीर्ती त्रैलोक्यात गायली जाईल. सागर पुढे म्हणाला, या अमोघ बाणाने माझ्या उत्तरेकडील तटावर राहणाऱ्या व पापांची रास असलेल्या दुष्ट लोकांचा वध कर. श्रीरामांचे मोठे बळ आणि पौरुष पाहून सागर हर्षित झाला. नंतर त्याने दुष्ट रावणाचे चरित्र सांगितले आणि प्रभू चरणांना वंदन करून स्वस्थानी परत गेला. श्रीरामांना सागराचा प्रस्ताव आवडला. हे चरित्र कलियुगातील पापांचा नाश करणारे आहे. श्री तुलसीदासांनी आपल्या बुद्धीला अनुसरून ते गायले आहे. श्रीरामांच्या गुणांचे समूह हे सुखधाम आहेत. ते संशयाचा नाश करणारे आणि विषादाचे दमन करणारे आहेत. हे मूर्ख मना, तू संसाराची आशा सोडून नित्य श्रीरामांच्या गुणांचे गायन कर आणि श्रवण कर. श्रीरामांचे गुणगान हे संपूर्ण आणि सुंदर असून कल्याण प्रदान करणारे आहे. जो आदरपूर्वक हे ऐकेल तो कोणत्याही जहाजेविना हा दुर्गम भवसागर पार करून जाईल. कलियुगातील सर्व पापांचा नाश करणाऱ्या श्रीरामचरित मानसातील हा 5वा सोपान अर्थात संपन्न झाला. सुंदरकांड संपन्न झाले. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा. नेत्री नये रे तुझवीन निद्रा, कै भेटसी बामजला सुभद्रा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु श्रीरामदासा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सुंदरकांड भाग 6. रावणाने पाठविलेला शुक राक्षस लक्ष्मणाच्या चरणांवर डोके ठेवून श्रीरामांचे गुणगान करीत लंकेत निघून गेला. शुक राक्षसाने रावणास भेटून त्याच्या चरणांवर मस्तक ठेवले. दशानन हसून म्हणाला, अरे शुका, स्वतःची खुशाली का सांगत नाहीस? त्याचा मृत्यू जवळ आला आहे, त्याची वार्ता सांग बरे. रावण पुढे म्हणाला, कमल मनाचा बिचारा समुद्र त्यांच्या सैन्याच्या जीवनास रक्षक झाला आहे. यानंतर ज्यांच्या मनात माझ्याविषयी भीती आहे त्या तपस्वी लोकांचा समाचार सांग पाहू. शुक रावणास म्हणाला, हे स्वामी, तुम्ही कृपा करून क्रोध त्यागून माझे म्हणणे ऐका. ज्यावेळी तुमचा लहान भाऊ श्रीरामांना जाऊन भेटला त्यावेळी श्रीरामांनी त्याला राजतिलक केला आणि आम्ही आपले दूत आहोत हे जेव्हा वानरांनी ऐकले तेव्हा त्यांनी आम्हाला बांधून खूप त्रास दिला. इतकेच नव्हे तर ते आमचे कान आणि नाक कापू लागले. त्यावेळी श्रीरामांची शपथ घातल्यानंतर त्यांनी आम्हाला सोडले. हे स्वामी, तुम्ही श्रीरामांच्या सेनेबद्दल विचारले तर त्या सेनेचे वर्णन 100 कोटी मुखांनी सुद्धा करता येणार नाही. अनेक रंगांच्या अस्वलांनी वानरांची ती सेना आहे. ते भयंकर तोंडाचे, विशाल शरीराचे व भयानक असे आहेत. हनुमान, मयद, नल, नील, अंगद, गद, विकटास्य, केसरी, जांबुवंत हे सारे बळाच्या राशी आहेत. हे सर्व सुग्रीवासारखे सामर्थ्य संपन्न आहेत. यांच्यासारखे कोट्यावधी वानर आहेत. हे दशग्रीवा, वानरांच्या
सेनापतींची संख्या 18 पद्म आहे असे मी ऐकले आहे. त्या सेनेमध्ये युद्धात तुम्हाला जिंकू शकणार नाही असा कोणीही नाही. अर्थात सर्वजण तुम्हाला जिंकू शकतात. अत्यंत क्रोधाने ते हात चोळीत बसले आहेत. त्यांच्या शिरावर प्रभू श्रीरामचंद्रांचा वरद हस्त आहे. श्रीरामांचे तेज, सामर्थ्य, बल आणि बुद्धी यांच्या विपुलतेचे वर्णन 1,00,000 शेषनागही करू शकत नाहीत. ते श्रीराम एका बाणाने शेकडो सागर शुष्क करून टाकू शकतात. तरी सुद्धा त्या नीतीप्रवीण श्रीरामांनी सागर ओलांडण्याचा उपाय तुमच्या बंधूस विचारला. त्या दूताचे हे वचन ऐकून रावण हसला व म्हणाला, अशी बुद्धी श्रीरामांचीच आहे. म्हणून त्याने वानरांना आपले सहाय्यक बनविले आहे. स्वभावाने भित्रा असलेला विभीषणाच्या शब्दांवर विश्वास ठेवून तो सागराजवळ आग्रह करीत बसला आहे. अरे मूर्खा, खोटे मोठेपण काय कामाचे? काय मला आता शत्रूच्या रामाच्या बळाची व बुद्धीची कल्पना आली आहे. ज्याला विभीषणासारखा भित्रा मंत्री मिळाला त्याला जगात विजय व ऐश्वर्य कुठून मिळणार? दुष्ट रावणाचे हे वक्तव्य ऐकून शुक राक्षस दूतास अत्यंत राग आला. योग्य संधी पाहून त्याने लक्ष्मणाने दिलेले पत्र रावणास दिले. त्याने मंत्र्यास बोलावून ते वाचण्यास सांगितले. पत्रात लिहिले होते, अरे मूर्खा रावणा, फक्त गप्पा मारण्यातच आपल्या मनाची करमणूक करून घेऊन कुलाचा नाश करू नकोस. श्रीरामांचा विरोध केल्याने तू ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांना शरण गेलास तरी वाचणार नाहीस. एक तर तू आपल्या लहान भावाप्रमाणे श्रीरामचंद्र प्रभूंच्या चरणकमलावरील भ्रमर बनून जा, किंवा अरे दुष्टा, श्रीरामांच्या बाणरूपी अग्नीमध्ये परिवारासह पतंगाप्रमाणे जळून जा. या दोहीपैकी तुला आवडेल ते कर. लक्ष्मणाने दिलेले पत्र वाचलेले ऐकून रावण मनात भयभीत झाला. परंतु वरवर हसत तो सर्वांना सांगत म्हणू लागला, ज्याप्रमाणे पृथ्वीवर पडलेला मनुष्य हाताने आकाश पकडण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे हा छोटा तपस्वी लक्ष्मण वाग्विलास करतो आहे. रावणाचे हे वक्तव्य ऐकल्यावर शुक राक्षस म्हणाला, हे नाथ, अभिमानी स्वभाव सोडून द्या. पत्रातील सर्व गोष्टी सत्य समजा. माझा राग सोडून माझे वचन ऐका. हे नाथा, श्रीरामांशी वैर करणे सोडून द्या. श्रीराम हे जरी तिन्ही लोकांचे स्वामी आहेत तरी त्यांचा स्वभाव अत्यंत कोमल आहे. तुम्ही त्यांना भेटताच ते तुमच्यावर कृपा करतील आणि तुमचा एकही अपराध मनात ठेवणार नाहीत. श्री रघुनाथांना सीता देऊन टाका. हे प्रभू, माझे एवढे म्हणणे ऐका. ज्यावेळी शुकाने रावणास सीता रघुनाथांना देऊन टाक असे सांगितले त्यावेळी त्याने त्या राक्षसास लाथ मारली. शुक राक्षस सुद्धा विभीषणाप्रमाणे रावणाच्या चरणी नतमस्तक होऊन तो श्रीरामांकडे गेला. त्याने प्रभूंना दंडवत प्रणाम करून त्यांना आपला पूर्ववृत्तांत सांगितला. श्रीरामांच्या कृपेने त्यास आपले पूर्वीचे मुनीचे स्वरूप प्राप्त झाले. भगवान शिव पार्वतीस म्हणाले, हे भवानी, तो शुक राक्षस पूर्वजन्मात एक ज्ञानी मुनी होता, परंतु अगस्त्य ऋषींच्या शापामुळे तो राक्षस झाला होता. श्रीरामांच्या चरणी वारंवार वंदन करून तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला. परंतु जड समुद्राने श्रीरामांची विनंती मानली नाही. 3 दिवस रघुनाथ समुद्राच्या किनारी बसून होते, परंतु त्या जड समुद्राने श्रीरामांची विनंती मानली नाही. त्यावेळी श्रीराम रागाने म्हणाले, भीतीविना प्रीती होत नाही. हे लक्ष्मणा, धनुष्य बाण आण. मी अग्निबाणाने समुद्र शोषून टाकतो. मूर्खाची विनवणी, कुटिलाशी प्रेम, स्वभावानेच कृपण असलेल्या बरोबर उदारता, ममतेमध्ये लिप्त असलेल्या
मनुष्यास ज्ञानाची गोष्ट सांगणे तसेच अत्यंत लोभी मनुष्यासमोर विरक्तीचे वर्णन करणे आणि कामी माणसाला हरिकथा सांगणे या गोष्टींचे फळ उजाड शेतात बीज पेरण्यासारखेच व्यर्थ ठरते. असे म्हणून श्रीरामांनी धनुष्यास महाभयंकर असा अग्निबाण लावला आणि नेम धरला. त्यामुळे समुद्राच्या हृदयात अग्नीची ज्वाळा भडकली. मगर, साप, माशांचे समूह व्याकुळ झाले. त्यावेळी सागराने अभिमान सोडून ब्राह्मणाच्या रूपात सुवर्ण तपकात अति मूल्यवान रत्ने घेऊन श्रीरामांसमोर तो प्रकट झाला. भयभीत होऊन सागराने प्रभू रामांचे चरण धरून तो म्हणाला, हे नाथा, माझ्या सर्व दोषांना क्षमा करा. हे नाथा, आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी या सर्वांची करणी जडच असते. तुमच्या प्रेरणेमुळेच सृष्टीसाठी मायेने यांना निर्माण केले आहे. ज्याला स्वामींची जशी आज्ञा आहे त्याला त्याप्रमाणे राहण्यात सुख मिळते. प्रभूंनी मला शिक्षा दिली हे चांगले केले, परंतु मर्यादा सुद्धा जीवांचा स्वभाव तुम्हीच बनविला आहे ना. मूर्ख, शूद्र, पशु हे सर्व शिक्षा करण्याच्या योग्यतेचेच आहेत. प्रभूंच्या प्रतापामुळे मी शुष्क झालो आणि सेना उतरून पलीकडे गेली तर माझे त्यात मोठेपण नाही, परंतु प्रभू आपल्या आज्ञेचे उल्लंघन होऊ शकत नाही. आता जरी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे मी त्वरित करतो. सागराचे अत्यंत नम्र वचन ऐकून कृपाळू राम मंद स्मित करीत म्हणाले, हे तात, ज्यामुळे वानरसेना समुद्र ओलांडून पलीकडे जाऊ शकेल असा उपाय सांग. मनुष्य रूपातील सागर म्हणाला, हे नाथा, नील, नल हे वानर बंधू आहेत. त्यांना लहानपणी ऋषींचा आशीर्वाद लाभला आहे. त्यांनी स्पर्श केल्यावर तुमच्या प्रतापाने मोठे मोठे पर्वत सुद्धा सागरावर तरंगू लागतील. मी सुद्धा प्रभूंची प्रभुता मनात धरून आपल्या सामर्थ्यानुसार सहाय्य करीन. हे नाथा, अशा प्रकारे समुद्राला बांधून टाक. त्यामुळे तुझी सुंदर कीर्ती त्रैलोक्यात गायली जाईल. सागर पुढे म्हणाला, या अमोघ बाणाने माझ्या उत्तरेकडील तटावर राहणाऱ्या व पापांची रास असलेल्या दुष्ट लोकांचा वध कर. श्रीरामांचे मोठे बळ आणि पौरुष पाहून सागर हर्षित झाला. नंतर त्याने दुष्ट रावणाचे चरित्र सांगितले आणि प्रभू चरणांना वंदन करून स्वस्थानी परत गेला. श्रीरामांना सागराचा प्रस्ताव आवडला. हे चरित्र कलियुगातील पापांचा नाश करणारे आहे. श्री तुलसीदासांनी आपल्या बुद्धीला अनुसरून ते गायले आहे. श्रीरामांच्या गुणांचे समूह हे सुखधाम आहेत. ते संशयाचा नाश करणारे आणि विषादाचे दमन करणारे आहेत. हे मूर्ख मना, तू संसाराची आशा सोडून नित्य श्रीरामांच्या गुणांचे गायन कर आणि श्रवण कर. श्रीरामांचे गुणगान हे संपूर्ण आणि सुंदर असून कल्याण प्रदान करणारे आहे. जो आदरपूर्वक हे ऐकेल तो कोणत्याही जहाजेविना हा दुर्गम भवसागर पार करून जाईल. कलियुगातील सर्व पापांचा नाश करणाऱ्या श्रीरामचरित मानसातील हा 5वा सोपान अर्थात संपन्न झाला. सुंदरकांड संपन्न झाले. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.